नमस्कार. TNT, Denzel and Triska, let's party in Konkani. Maganaga go, maganaga go. Maganaga go, maganaga go. Hausaiba poltodi veta, damulya lagna veta, makasaiba vaat dakai, makasaiba vaat modona. Kurikena tante, sogdete tonte, nacha atache, yambamba. Kasari akwar, sogdete sakwar, pade zotache, yambamba. Oh baby, I love you so. Oh no no, please let me go. Oh baby, I love you so. Oh no no, please let me go. Oh mari mari, tarararari, curto yari. Not soire sua, tudo passari. Ami khabra poi na sahila shiri. Not so tumba, ani au not starumba. Natsu. हाय. नमस्कार. नमस्कार. कालपासून खूप मोठा सर्च करून आज आपण आलोय डबल ट्री बाय हिल्टन पणजी गोवा ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये. आणि 5 स्टार हॉटेलमधून आपल्याला एक शेफ भेटले ज्यांना आपण रेसिपीसाठी आपल्याला त्यांची ट्रेडिशनल किंवा त्यांची स्पेसिफिक रेसिपी दाखवण्यासाठी आपण त्यांना कन्व्हिन्स केलंय. आणि आता आपण बघणार आहोत आपली खास रेसिपी आत्ताच डबल ट्री बाय हिल्टनच्या शेफ बरोबर खायचं बरं काय आपल्या युट्यूब चॅनलवरती 5 मिनिटात तयारी करून शेफ आणि आपण येतोय तुमच्या भेटीला. आणि त्याबरोबरच मारणार आहोत थोड्याशा मस्त गप्पा सुद्धा. लेट्स कॅच अप इन 5 मिनिट्स. खायचं बरं का. नमस्कार. आज आपण आलोय डबल ट्री बाय हिल्टन या 5 स्टार हॉटेलमध्ये आणि आपल्या बरोबर आहेत हेड शेफ भूषण. हॅलो, नमस्कार. शेफ भूषण, हाय. गोवाच का? मला टोटल ओव्हरऑल 17-18 वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये. आणि बिंग अ शेफ मी बँगलोर, हैदराबाद, मुंबई, उदयपूर, दुबई, मॉरिशस अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. गोवा इट्स व्हेरी ब्युटिफुल प्लेस. आणि गोव्याचं फूड कल्चर पण खूप चांगलं आहे. जेवढा काळ मी इथे थांबलोय, 10 महिने मला इथे झालेत. Goan food especially is very good. And as a chef, when you travel to different cities, when you travel to different places, you tend to explore more. As a tourist, एक गोष्ट एक्सप्लोर करणं वेगळं, पण तुम्ही जेव्हा तिथे राहता तेव्हा तुम्हाला त्यांचे बारकावे कळतात, त्यांच्या क्विझिन्स मधले बऱ्याचशा गोष्टी कळतात. सो माय एम इज टू ट्रॅव्हल डिफरंट सिटीज अक्रॉस द वर्ल्ड and work there and learn and explore many things. ओके. फ्लेवर्स ना त्याच्या बोल्ड फ्लेवर्स साठी मानले जातात. अशा वेळेला जेव्हा अख्खं गोवा सी फूड साठी फेमस आहे त्यावेळेला जेव्हा व्हेज म्हणजे गेस्ट येतात व्हेजिटेरियन प्युअर व्हेज, तेव्हा तिथे एक्सपेरिमेंट करताना कसं वाटतं? जी प्रत्येक भूमीमध्ये जसं मीट किंवा सी फूड अवेलेबल असतं तसं there are plenty of vegetables also available. So जसे की गोवाचे आता मशरूम सीझन आहे. सो गोवा इज फेमस फॉर देअर डिफरंट होम ग्रोन मशरूम्स. त्याच्यानंतर व्हेज शाकुती पण वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स वापरून केली जाते.
व्हेज खटखटे बनवले जातात. सो प्रत्येक वेळी गोवा इज इक्वल टू सी फूड हे इक्वेशन थोडंसं चुकीचं आहे. भरपूर गोष्टी व्हेजिटेरियन लोकांसाठी सुद्धा चांगल्या टेस्टमध्ये अवेलेबल आहेत गोव्यामध्ये. म्हणूनच आजची जी रेसिपी आहे ती मी गोवन पोटॅटो चॉप्स दाखवणार आहे, विच इज Goan version of a cutlet. So when it is fish cutlets or something, so Portuguese people influenced Goan cuisine from long time. So that is a reason that those cutlets are there in their cuisine. म्हणूनच when it is a non-vegetarian version, it is called as a prawns dangar. Prawns dangar is again a version of a prawns cutlet. आणि vegetarian लोकांसाठी we are going to prepare same in potato. So it's a Goan potato cutlet, or they call it Goan potato chops. Yes. So we are going to do that. ओके. फार बडबड न करता आणि शेफला फार त्रास न देता आता आपण पटकन किचन मध्ये जाऊया आणि सुरू करूया आपली गोवन पोटॅटो चॉप्सची रेसिपी. तोपर्यंत वाट बघायची थोडीशी. Natsutumba आणि Natsarumba. Natsumari, Nats Africa Gumba. Kawanso, Portugal Lumumba. Goya Yerwana Nats Samba. Kasar Kasa, Bolotsolo. रेसिपी खूप सोपी आहे. इकडे मी बॉईल केलेले पोटॅटोज घेतले आणि ते ग्रेट केले. सो ग्रेट केलेल्या पोटॅटो मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी टाकणार आहोत. सॉल्ट, रेड चिली पावडर, जिरा पावडर, बॉइल्ड पोटॅटो जे आपण वापरलेले आहेत, चॉप चिली, चीज त्याला स्टफिंग करण्यासाठी, चॉप अनियन आणि चॉप कोरिएंडर. सो इट इज ऍज सिम्पल एज. सो साधारणतः हे कमीत कमी 5 ते 6 मीडियम साईज पोटॅटो आहेत. त्याच्यासाठी एक साधारणतः अर्धा चमचा तिखट, पाव चमचा मीठ मी टाकलेलं आहे. जिरेपूड पण पाव चमचा टाकायचे, कारण जिऱ्याचा जास्त फ्लेवर आला तर ते कडू होतं. राईट. त्याच्यानंतर आपण साधारणतः 1-2 ग्रीन चिली चॉप करून टाकायचा त्याच्यामध्ये. ओके. चॉप अनियन, एक मोठा साईज अनियन याच्यामध्ये चॉप करून टाकायचा. आणि साधारणतः अर्धा पाव बंच कोरिएंडर, म्हणजे अर्धी पाव गड्डी कोरिएंडर आपण चॉप केलेली ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. सो हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये चीज स्टफ करू. सो पोटॅटोला नॅचरल बाइंडिंग असल्यामुळे मला याच्यामध्ये काही एक्स्ट्रा बाइंडिंग टाकायची गरज नाहीये. आपण याला शेप देणार आहोत कंटेक्टचा. त्याच्या आतमध्ये आपण चीज स्टफ करणार. शेफ, मशरूम कटलेट्स ही पण गोव्याची खासियत आहे, राईट? येस, मशरूम कटलेट किंवा मशरूम काजू डोनट ही सुद्धा खासियत आहे. आणि इनफॅक्ट गोव्याचे जे मशरूम्स आहेत तर त्याच्या लोक वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात. फक्त सॉटे करून सुद्धा मशरूम चांगले लागतात खायला. सो आपण हे असे राऊंड शेप बनवणार आहोत. ओके. सो पोर्तुगीज नाव याचं पोटॅटो दी बोलिनाज आहे. बोलिनाज म्हणजे राऊंड शेप कटलेट. सो आपण ह्या टाईपचे असे कटलेट बनवून पण त्याला रवा फ्रायमध्ये क्रम करणार. दिस इज कॉर्नफ्लोअर? नाही, इट्स रिफाईंड फ्लॉर. ओके. रिफाईंड फ्लॉर आणि वॉटर. दोन्हीमध्ये फरक काय? दोन्ही वापरू शकतो आपण का फक्त नाही? रिफाईंड कॉर्नफ्लॉर किनी हवं असतं ना, ऍज इन ओरिएंटल क्विझिन मध्ये ओके बेबी कॉर्न किंवा मशरूम्स वगैरे फ्राय करताना म्हणजे तुम्हाला जे
कोटिंग हवं असतं हा वरनं, त्यांनी ते कोटिंग नाही आहे कॉर्नफ्लॉवर. सो युजली कटलेट्स आर इदर ब्रेड क्रम or semolina coated. Okay. So usually they are dipped in egg batter, but for a vegetarian we are doing it in a refined. रिफाईन. Makanagago. Makanagago. हांव सायबा पोतोडी वेता दामुल्या लग्नाक वेता म्हाका सायबा वाट दाखय म्हाका सायबा वाट मोडोना भुरगे जाणटे सगळेच तोंटे नाच आताचे यंबंबा. चॉप्स तळून होत आहेत तोपर्यंत शेफ एक क्वेश्चन. Yes, please. 5-star किचन्स मध्ये तुमची सगळ्यात फेवरेट ऍक्टिव्हिटी कोणती? See, as a chef, cooking is the most, favorite activity. But apart from that, मला गेस्ट लोकांशी बोलायला खूप आवडतं. बिकॉज प्रत्येक जण वेगवेगळ्या पार्ट ऑफ द वर्ल्ड मधून आलेला असतो किंवा वेगवेगळ्या भागातून आलेला असतो. सो त्यांच्या फूड बद्दल किंवा त्यांच्याशी गप्पा मारायला मला भरपूर आवडतात. सो मोस्ट ऑफ द टाइम आय स्पेंड आउटसाइड द किचन नोईंग पीपल ॲज वेल. Yes, and that's more important. Yes. Makanagago. Makanagago. हांव सायबा पोतोडी वेता दामुल्या लग्नाक वेता म्हाका सायबा वाट दाखय म्हाका सायबा वाट मोडोना भुरगे जाणटे सगळेच तोंटे नाच आताचे यंबंबा. काचारी आकवार सगळेच साकवार पाडे जोताचे यंबंबा. Goan potato chops prepared by Chef Bhushan from Double Tree by Hilton, the 5-star property in Goa. इतकी धमाल आली ना आणि शेफनी एवढी छान माहिती दिली, त्यांच्या बिझी स्केड्यूल मधून आपल्याला टाइम दिला आणि आपल्यासाठी खास ही रेसिपी कुक केली. आपण आता ही रेसिपी टेस्ट करणार आहोत आणि शेफकडनं घेतलेल्या माहितीच्या आधारे आपण काही खास गोवन रेसिपीज आपल्या चॅनलवरती पुढे प्रसिद्ध करणार आहोत. तोपर्यंत हमारे साथ जारी रहिये. आणि एक गोष्ट, चॅनल सबस्क्राईब करून ते रेसिपी लाईक करून रेसिपीची लिंक आपल्या मैत्रिणींना आणि मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करायला विसरू नका. लक्षात ठेवायचं बरं का. आणि पुढच्या वेळी जर गोवन पोटॅटो चॉप्स खायचे असतील तर खायचं बरं का आमच्या घरी येऊन. सेंटर फिल्ड चीज अँड यम्मी टेस्ट. अप्रतिम. साध्या आणि सोप्या चवींचं सुंदर मिश्रण म्हणजे 5-स्टार हॉटेलचं कुकिंग. आणि या कुकिंगला गोवन फ्लेवर्सची थोडीशी साथ घेऊन आलोय. खायचं बरं का वरती. वी आर तो सॉर्टेड. 1 नंबर रेसिपी मिळाली, 1 नंबर शेफशी आज भेट झाली. आणि आता पुन्हा मुंबईच्या वाटेकडे विथ खायचं बरं का किचन. बाय बाय. Denzel and Triska. Let's party in Konkani. Makanagago.